मित्रांनो आपली गाडी मस्तपैकी धुपून निघालेली आहे। हे बघा पाऊस लागला त्यामुळे चांगलं धुवून खूप खराब झाली होती, धुवून निघाली आहे मस्त। जरा हात मारून घेतो, कुठे कुठे घाण होती ती जरा चोळून घेतो हिला। मित्रांनो कशा तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सकाळी स्वागत आहे। मित्रांनो सकाळी 5:30 वाजल्यापासून आमच्याकडे कोकणात पाऊस चालू झालेला आहे। आमच्याकडे तर खूपच पाऊस चालू झाला आहे। तुम्हाला दाखवतो आमच्या घरातून पाणी यायला सुरुवात झालेली आहे बघा, आमच्या घराच्या बाजून पाणी यायला सुरुवात झालेली आहे। एवढा पाऊस पडतोय, जोराचा कंटिन्यू चालू आहे पाऊस। तर मित्रांनो 24 तारीखला पावसाने सुरुवात केलेली आहे कोकणामध्ये। काही मुंबईवाले गेलेले आहेत, काही मुंबईवाले किरकोळ माझ्यासारखे मुंबईवाले राहिलेले आहेत, किरकोळ आहेत ते। जास्तीत जास्त मुंबईवाले गेले आहेत पावसाची वाट बघून, पण त्यांना काय पाऊस भेटलेला नाही आणि ते कालपर्यंत निघून गेले। आता खेकड्यांची मजा आहे, पहिल्या पावसामध्ये खेकडे आता पिल्लं सोडायला सुरुवात करणार। आता हाऊर गेला की तर ती मजा घेण्यासाठी आम्ही आहोत तिथे। आज रात्री पहिल्या पावसाची खेकड्यांची सुरुवात होणार आणि मस्तपैकी खेकडे पकडून रात्री जाणार। तर मित्रांनो असं झालं आहे की लाईट गेली आहे आणि त्याच्यामध्ये मोबाईल पण चार्जिंग नाही, बॅटरी पण चार्जिंग नाही। त्यासाठी ना आता मोबाईल बॅटरी अगोदरच चार्जिंग करून ठेवावं लागतात। तर ॲक्च्युली माझा मोबाईल काही चार्जिंग नाही आहे, बॅटरी मी फुल करून ठेवलं। मला माहिती पाऊस कधी पण येऊ शकतो, काल वातावरण कसं होतं त्यामुळे मी बॅटरी वगैरे चार्जिंग करून ठेवलं। त्यामुळे मला रात्री खेकडे पकडायला जायला काही प्रॉब्लेम नाही आहे। आपल्याला भेटले की रात्री खेकडे पकडायला जाणार, फक्त हाऊर गेला पाहिजे तरच खेकडी बाहेर येतील, नाहीतर काही खेकडी बाहेर येणार नाही पिल्लं सोडायला। तर पाऊस बऱ्यापैकी पडतोय मित्रांनो, फुल मजा घेतोय मी पण पावसाची। शेवटी पावसाचं आगमन झालेलंच आहे, कारण गरम पण तेवढंच होत होतं, ऊन पण कडाक्याचं लागत होतं। तर मी जातोय आमच्या नवीन घराच्या तिकडे काय लीक होते काय बघायला, चेक करायला। तर मित्रांनो हे बघा कातळ बघ, आमच्याकडे कातळ बाग असल्यामुळे पाणी बघा जमायला सुरुवात झालेली आहे आणि कातळावरलं पाणी पटापट खाली येतं, त्यामुळे हाऊर जाण्याचे जास्त चान्सेस असतात। तर हे बघा पाणी जमलं आहे, काही दिवसांनी हे सगळं भाग हिरवळ होणार आहे। असाच पाऊस चालू राहिला तर सगळं हिरवगार होऊन जाणार आहे, मस्तपैकी मजा येणार कोकणामध्ये। आता फुल पावसाचा धमाका आहे एकदम। आंबे बिंबे संपलेत सर्व, जास्तीत जास्त आंबा संपलेला आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, आंब्यावाल्यांचा काही प्रॉब्लेम नाही। भरपूर आंबे विकून मोकळे झालेले आहेत आंबा बागायतदार। तर पावसाची धमाल, फुल मजा। मित्रांनो आता रात्रीचा आवाज येणार, बेडक्यांचा रावडू कंटिन्यू आवाज येणार, प्लस असं आपले काजवे असतात ते लकलक ना पिवळ्या कलरची लाईट येणार, असं लकलक आठवणार मस्त काजव्यांचा पण आणि बेडक्यांचा आवाज। रात्रीचा झोपायला मस्त मजा वाटेल, मस्त वातावरण होत चाललेलं आहे आता। हिरवीगार झालेत बघ, पावसाने धुपून गेलेत। तर मित्रांनो आता नवीन झाडे लावायला सुरुवात होतील, मग फुलझाडे असू नाही तर हापूस काजू यांची लागवड सुरुवात होईल आता। तर मला पण लावायचे झाडं काजूचे वगैरे, मस्त। आणि कंटिन्यू पाऊस चालू राहिला ना तर हाऊर कंपल्सरी येणार आहे म्हणजे येणारच, कारण हा कातळाचा भाग आहे। कातळाच्या भागावरून पाणी मस्तपैकी असं खाली जातं
आणि लवकर येतात, त्याच्यामुळे हाऊर येण्याचे खूप चान्सेस असतात. हे आपलं नवीन घर आहे, नवीन घरावरती पत्रा चढलेला आहे, बाकी सगळं काम पेंटिंग आहे. मग आता मी ते ड्रम आडवे पडलेले आहेत, त्यांना मस्तपैकी उभे करून ठेवतो, जेणेकरून ते ड्रम पाण्याने भरतील असे. त्यासाठी मी भिजत आलेलो आहे खास. लीक बीक होतं काय, कारण सगळीकडे डांबर वाईट लावलेले आहेत, तर पण त्याच्यातून कुठे लीक होतं काय ते चेक करण्यासाठी आलेलं आहे. दरवाजा भिजला आहे बघा समोरून, कारण हा दरवाजा भिजला नाही पाहिजे, त्यासाठी मला प्लास्टिक लावायचं आहे. ते पावळ्याने पाणी येतात बघा, इथे कुठे ड्रम लावावं लागेल मला मस्तपैकी. ते आपले गेट पूर्ण भिजले. सिलिकॉन वाळू होती, ती वाळू मी आतमध्ये जमा करून ठेवली, आता ही भिजले. पण ही जर कडक झाली ती आपल्याला नेताना खूप वांदे होणार, कारण यासाठी मी आज माणसं बघितली होती, पण पावसाने सुरुवात केली त्यामुळे खूप बेकार चान्सेस आहेत. आता ही वाळू मला वाटतं झुकून जाणार आहे. हे बघा, इथून सगळी वाळू वाहत जाणार आहे. इथे मला चिरे लावावे लागणार आहेत कंपल्सरी. हे बघा, पण इथे मी असं प्लॅस्टिक लावलं होतं, त्यामुळे थोडी वाळू इथे जमा होऊ शकते. ते बघा, हे असं याच्यातून अशी पावळ्यातून पाणी पडून हे वाळू दुखून जाणार, पूर्ण वाळू रोडवर येणार आहे. तर इकडे सगळे हिरवगार होईल. गडगडाट होते बघा मित्रांनो, गडगडाट. तर ही माती पण आपल्याला काढायची, ही पण जाम झाली. आता बघा, हे ड्रम एक उभा आहे, हा झोपलेला आहे. याला कुठेतरी पावळेला लावलं पाहिजे, पाणी भरलं पाहिजे. पुढे घेऊन जातो याला, इकडल्या पावळ्यांना मस्त पाणी येऊन हा ड्रम भरेल. तर आपल्याला पाण्याची पण गरज आहे, काम चालू झालं की लादी प्लास्टरसाठी. मित्रांनो, आता आतमध्ये जाऊन बघूया आपण कुठे लीक बीक होतंय काय, पावसाचं पाणी. हे बघा, मस्तपैकी जाम झालं आहे आता पाणी पडून पडून. आता ह्या पावळ्याच्या पाण्याला पण आपण काहीतरी भांडी लावूया, कारण आपली भांडी भरली पाहिजे पाण्याने. आता आतमध्ये काळोख आहे त्यामुळे क्लिअर दिसणार नाही, पण कुठे असं लीक असं दिसतं काय आपण चेक करूया. पाणी पडतं काय कुठे वरून. तर मित्रांनो, हा बघा, हा दरवाजा माझा भिजायला लागला आहे. पाऊस गेल्यानंतर मला इथे प्लॅस्टिक लावावं लागेल कंपल्सरी, नाही तर ही लाकडी फ्रेम आहे, भिजली तर खराब होईल. तर मित्रांनो, मोठा शॉर्ट झाला आहे. ही जी टाकी बांधली होती आपण संडास बाथरूमसाठी, त्याच्यावरती काही कवर टाकलेलं नाही, म्हणजे ती बांधून कंप्लीट झाली नव्हती, खोदली होती फक्त. आता त्या खोदलेल्यामध्ये अचानक पडलेलं पावसाचं पाणी बघा, आता ही टाकी पूर्णपणे भरत वरवर येणार आहे. 5 फूट टाकी आहे बघा, थोडीशी भरलेली आहे. आता ही पूर्ण भरत येणार आहे, असाच पाऊस कंटिन्यू राहिला तर. आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे इथे आहे ना, त्या आजूबाजूच्या काता साड्याचे कुर्ले भेटणार आहेत. म्हणजे मला इथे राहायला आल्यानंतर कुठे जास्त लांब जायची गरज नाही, आपल्या दरवाजातच तिकडे भेटणार आहेत. खूप चान्सेस आहेत,
कारण आता बघा रात्रीची असते इकडे या मस्तपैकी साड्याची खेकडी संध्याकाळपर्यंत तरी खेकडी संध्याकाळ वरती येणार व्हाळातून साड्याच्या खेकडी. त्यामुळे आपल्याला इथे जवळपास भेटू शकतं, पण मी इथे राहत नाही. राहायला लागल्यानंतर आपल्याला टेन्शनच आहे, कुठे लांब जायची गरजच नाही खेकड्यांसाठी. साड्याची खेकडे आपल्या दरवाजाच येणार आहे. मित्रांनो आपल्याला इथे आता काजूची आणि आंब्याची झाडं लावायला सुरुवात करायची. आता पाऊस चालू झालेला आहे. काकडीचे वेल वगैरे चिबडाचे वेल वगैरे इकडे लावायचे आहेत. पण ॲक्च्युली आता काकडीने वेल चिबडाचे वेल लावले तर आपल्याला इथे कंपल्सरी राहावं लागेल. पण आपण इथे राहणार नाही, त्यामुळे आपल्याला काकडी आणि चिबूड लावून काही फायदा नाही, लोक खातील. त्यापेक्षा इकडे आपल्याला झाडं वगैरे लावून कल्टी मारायची इथून. तर आता बघावं लागेल. काजूची झाडं विकत आणून इथे अंजीच्या ठिकाणी 5-6 झाडं तरी लागली पाहिजे कंपल्सरी. ते बघा करवंद मी सुकत घातली होती, ती करवंदाची वाट लागून गेलेली आहे पूर्ण न काढल्यामुळे. ही करवंद बाद झाली, आता ही सगळी खराब झाली करवंद. इथे सुकलेली लाकडं होती, ती पण मी आतमध्ये ठेवली असती तर मस्तपैकी झाली असती, पण ती पण भिजली, त्याच्यामुळे त्यांची पण वाट लागली. नाही तर मस्त सुकलेली लाकडं होती ही सर्व. तर आता ही जी माती वाहून जाऊ नये त्यासाठी मी थोडासा आढावा केला होता बघा. मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं. चिरे लावले होते तिथपर्यंत. तर आता थोडासा फायदा झाला त्याच्यामुळे, नाही तर ही माती पूर्ण डोकून अशी खाली गेली असती वाहून इकडे. तर इकडे बऱ्यापैकी हरला आहे बघा. हरल्याला पाणी आलं आहे बघा. इथं मोरी आहे. किती पाऊस लागला तुम्ही अंदाज करा. आणि लागतोय ते पण बघा. एवढं पाणी आलं ह्या कातळाचं सगळं. आता ह्याच कातळाला आपल्याला खेकडी भेटणार आहेत. आपला मित्र नानारकर चाललेला आहे राजापूरला कामाला, मेडिकलमध्ये कामाला जातो तो. आता चालला आहे 7च्या गाडीला. 7:30ला गाड्या येतात आमच्याकडल्या. बऱ्याच गाड्या 2-3 गाड्या असे कंटिन्यू येत असतात. आता नानारकर चालला आहे कामाला. गुड मॉर्निंग नानारकर. चालला आहे मग. पाऊस संध्याकाळी खेकडी व्हावा. हां बॅटरी चार्ज केली की नाही? मग रात्री खेकड्यांना कुर्ले येणार आहे बघ. आता संध्याकाळी तर तुझ्या साड्याच्या खेकडी येतील बघ. तर मित्रांनो आपल्या नवीन घराचा पहिलाच पाऊस आहे. अजून खळबिळं बांधायचं बाकी आहे, त्यासाठी तयारी केली होती मित्रांनो. चिरेबिरे मागवायचे होते, वाळू सिमेंट मागवायचं होतं 5 पिशव्या. एक सिमेंट आहे आपल्याकडे, पण ती आता किती चांगली आहे आणि किती वाईट आहे, कारण ती पिशवी बाहेर राहिली पण प्लॅस्टिकने ढाकलेली होती, त्यामुळे काय वाचण्याचे चान्सेस आहेत. तरी पण बघू, कडक झाली तर काय ती यूज नाही करू शकत. कंपल्सरी 5 पिशव्या सांगितल्या आपल्याला मिस्त्रीने आणायला खळं बांधण्यासाठी, कारण ह्या 4 दिवसात सुरुवात करायची होती. पण हा जर पाऊस कंटिन्यू राहिला ते मिस्त्री लोक पण आपली पेरणी करायला सुरुवात करतील, त्यामुळे ते लोक पण बिझी होतील. तर आता कामगार मिळणं सोपं नाही आहे, कारण जो तो आपल्या शेताच्या कामाला सुरुवात करतील, पेरणी वगैरे सुरुवात करतील, उकळ पेरणी या सगळ्या गोष्टी आहेत शेताचे कामगार ते करायला सुरुवात करतील. त्यामुळे कामगार मिळणं मुश्किल आहे. पाणी बघा किती साचलं आहे बघा. मस्त धुकं केलं आहे सगळीकडे. पूर्ण समोरचं टॉवर पण डुबून गेलं आहे, एवढं धुकं आलं आहे आपल्याकडे. त्यामुळे पाऊस कंटिन्यू राहणार आहे हा, आणि संध्याकाळी खेकडीवरच चढणार फुल जोशमध्ये. मित्रांनो आता सगळीकडे गारवा झालेलं आहे पूर्णपैकी. थंडगार झालेलं आहे वातावरण. म्हणजे काय गरम होत होतं तो कुठेतरी थांबलं आहे. आज रात्री मस्त झोप येईल, त्याच्यामध्ये बेडक्यांचा डॉडरूचा आवाज असणार, काजव्यांचा लकलकाट असणार, त्याच्यामध्ये मस्त वाटेल. पाऊस चालूच आहे कंटिन्यू. तर मित्रांनो हे पूर्ण कातळाचं पाणी आलेलं आहे सकलाच्या वाळीला. याला सकलाची वाळी बोलतात. हे बघा, हे पाणी आता हे बघा इथे जमा झालं आहे. हे पाणी खाली वाहत गेलं ना की इथे खाली व्हाळ आहे, इकडे रातमचोळीचा व्हाळ बोलतात त्याला. त्या व्हाळाला हे पाणी गेलं की हमखास खेकडे आज दुपारपर्यंत साड्याची खेकडी चढणार, आणि रात्री मस्तपैकी व्हाळात लोक जाणार खेकडी पकडायला. हे बघा, ही सगळा कचरा आहे इकडे, सगळा घाण. हा कचरा वाहून गेला पाहिजे ह्या पाण्याने.
तेवढा पाऊस पडला पाहिजे. तर वरून कातळाचं पाणी आलेलं आहे आणि वाळीला जाणार आणि रतनचोळी वाळ्यातली खेकडी मस्तपैकी वरती येणार दुपारनंतर. असंच कंटिन्यू राहिलं तर. आणि रात्री वाळ्यात जाणार लोक सगळे लकलकाट होणार वाळामध्ये. जो तो एकाच्या पुढे एक धावत जाणार खेकडी पकडण्यासाठी. मित्रांनो फुल धमाल मजा मस्ती आजपासूनच. मित्रांनो आपली गाडी मस्तपैकी धुपून निघालेली आहे. हे बघा पाऊस लागला त्यामुळे चांगलं धुवून खूप खराब झाली होती. धुवून निघाली आहे मस्त. जरा हात मारून घेतो कुठे कुठे घाण होती ती जरा चोळून घेतो हिला. मित्रांनो पावसाची गंमत बघा. त्या साईडला आहे ना पाऊस पडतोय आणि ह्या साईडला पाऊस थांबलेला आहे. बघा इकडे बारीक बारीक आहे पण तिकडे फुल जोरात पाऊस पडतोय. आवाज येतोय समोरच्या टेंब आला तिकडे. तर आता मित्रांनो मी चाललोय खेकडी बघायला. म्हणजे सकाळी जो पाऊस पडला ना त्या पावसाच्या हिशोबाने खेकडी वर आली पाहिजे सडोरी असा माझा अंदाज आहे. म्हणून मी चाललोय आता खेकडी बघायला. तर बघूया आपण सडोरी खेकडी वरती चढलीत की नाही चढलीत. ते चढली असली तर आपल्याला खेकडी भेटणार. आपण मेन स्पॉटलाच चाललो आहे खेकड्यांच्या. तर बघूया भेटतात काय. पावसाची दाट शक्यता आहे आता पण. पण त्या साईडने लागतोय तर हे वरचं ढिगुळ आहे हे पण पडणार. तर मित्रांनो पावसाची गंमत बघा. त्या साईडला आहे ना पाऊस पडतोय आणि ह्या साईडला पाऊस थांबलेला आहे. बघा इकडे बारीक बारीक आहे पण तिकडे फुल जोरात पाऊस पडतोय. आवाज येतोय समोरच्या टेंब आला तिकडे. तर आता मित्रांनो मी चाललोय खेकडी बघायला. म्हणजे सकाळी जो पाऊस पडला ना त्या पावसाच्या हिशोबाने खेकडी वर आली पाहिजे सडोरी असा माझा अंदाज आहे. म्हणून मी चाललोय आता खेकडी बघायला. तर बघूया आपण सडोरी खेकडी वरती चढलीत की नाही चढलीत. ते चढली असली तर आपल्याला खेकडी भेटणार. आपण मेन स्पॉटलाच चाललो आहे खेकड्यांच्या. तर बघूया भेटतात काय. पावसाची दाट शक्यता आहे आता पण. पण त्या साईडने लागतोय तर हे वरचं ढिगुळ आहे हे पण पडणार. तर मित्रांनो तुम्हाला समोरच्या तळ्यात दाखवतो. पेंडाबाईंच्या तळ्यामध्ये केवढे मोठमोठे पिवळ्या कलरचे बेडके आहेत बघा. फुल एन्जॉय करतायत. हे बघा समोर दिसतंय. हे बघा केवढे मोठे मोठे बेडके आहेत बघा. फुल पिवळे पिवळे झाले आहेत. हे बघा बघा कशा उड्या मारतात. फुल मजा करतायत. कारण फुल तळं भरलं आहे पाण्याने. बरेच बेडके आहेत ते बघा. तिकडे रानातनं बाहेर पडत आहेत. मोठे मोठे आहेत. कसले आवाज काढतात बघा मोठे मोठे आहेत. तळ्यात पण खेकडी भेटतात. मित्रांनो अजून खेकडी चढली नाहीत असं माझा अंदाज आहे. कारण हाऊर गेला असताना तर खेकडीवरती आली असती सडोरी. हा बघा केवढा मोठा बेडका आहे. बघा पुरा पिवळ्या कलर आहे बघा. सगळे बेडकेच बेडके तिकडे. आजूबाजूच्या रानातले सगळे बेडके आले त्या तलावामध्ये. फुल मजा घेत आहेत. मी जरा सडा फिरलो वगैरे पण अजून खेकडी काय चढलेली नाही. जसा पाहिजे तसं पाऊस म्हणजे त्यांना भेटला नाही त्या हिशोबाने वाळायला पाणी गेलं पाहिजे होतं.
अजून जास्त, मग ती खेकडी चढली असती. पण आज दिवसभरामध्ये किंवा रात्रीमध्ये जर पाऊस पडला आणि वाळाला पाणी गेले तर सड्याची खेकडी पिल्लं सोडायला वरती सड्यावरती येतील. मग उद्या आपण पकडू त्या खेकड्यांना. पण आज पाऊस पडला पाहिजे रात्री किंवा दुपारनंतर, तर पिल्लं सोडायला खेकडी चढतील. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा अवकाळी पावसाचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.